वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआयच्या मार्फत कृषी क्षेत्रामध्ये जे बदल करण्याचं भारत सरकारचं राज्य सरकारचं धोरण आहे त्याचा फायदा संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यासाठी कशामध्ये होऊ शकेल या संदर्भातली ती बैठक त्या ठिकाणी होती अशी माझी माहिती आहे। राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर मी परवाच पंढरपूरला एक मुलाखत दिली। अजितदादांच्या नेतृत्वाखाली अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि 43 आमदारांनी एकत्रितपणे आम्ही निर्णय घेतला की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती महाराष्ट्र अधिक गतिमान करायचा असेल तर आपण एनडीएमध्ये सहभागी झालं पाहिजे। म्हणून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो। राज्यातल्या जनतेने विधानसभेमध्ये घड्याळाच्या चिन्हावरती 41 जागा निवडून दिल्या। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्येच राहणार आहे, राज्यामध्ये महायुतीमध्ये राहणार आहे। त्यामुळे आमच्याकडून या संदर्भातला निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही। आता याच्यानंतर मी मगाशीच एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी 14 सालापासून ते आतापर्यंत 2023 पर्यंत आम्ही निर्णय घेईपर्यंत अनेक वेळेला पक्षांतर्गत भाजपशी युती करण्याचा निर्णय झाला होता, परंतु त्या निर्णयाची सफलता ही आदरणीय पवार साहेबांचा जो एक विचार आहे की त्या विचाराच्यामुळे त्यावेळेला होऊ शकली नाही आणि शेवटी आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत यावं किंवा कसं हा शेवटी तो त्या पक्षाचा निर्णय आहे। त्यामुळे या बातम्या काही कामाच्या निमित्ताने जरी भेटी झाल्या तरी त्या ठिकाणी सुरू असतात। मला या विषयावरती काय भाष्य करायचं नाही, कारण शेवटी तो निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख म्हणून उद्धवजींनी घ्यायचा आहे, तो निर्णय मनसेचे प्रमुख म्हणून राजसाहेब ठाकरे यांनी घ्यायचा आहे। त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यांनी घेतल्याच्या नंतर जी राजकीय परिस्थिती होईल ती महाराष्ट्राच्यासाठी असेल। सांगली जिल्ह्यामध्ये मधील 15 वर्ष विधिमंडळामध्ये काम करणारे आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, 15 वर्ष विधिमंडळामध्ये आणि राज्यमंत्री म्हणून काम केलेले अजितराव घोरपडे, विलासजी जगताप, देशमुख असे असंख्य सहकारी, त्याचबरोबर बीडमधील रमेश अडसकर, त्यांचे असंख्य 3 बाजार समितीचे अध्यक्ष आणि ठाणे परिसरातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या सर्वांचा उद्या पक्षप्रवेश संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, मी स्वतः आहेच, आमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात जनतेने कौल दिल्याच्या नंतर पक्षासोबत काम करणाऱ्यांची संख्या वाढती आहे। प्रमुख दीर्घकाळ राज्याच्या राजकारणामध्ये राहिलेले अनेक सहकारी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। उद्याचा हा त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे हे आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो।